आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे कोणतीही सक्ती स्वीकारली जाणार नाही. भाषिक आणीबाणी लादत आहेत. वाटेंगे दो पटेंगे धोरण मागच्या वेळेस सुरू केलं होतं, त्यांना पुन्हा आता भाषिकवरून आता वाद निर्माण होणार. मला असं वाटतं की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती भाषा सर्वांना यायला हवी. मराठी तर भाषा आपली आहेच आहे, सगळे विषय आपले मराठीमध्ये आहेतच आहे. ज्या पद्धतीने हिंदी आहे त्या पद्धतीने इंग्लिश आपल्या मुलांना आलं पाहिजे. जर आपल्याला देशामध्ये प्रगती करायची असेल, त्या मुलांना चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं असेल तर मराठी तर आपली मातृभाषा आहेच आहे, त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहेच आहे. मराठी जी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सगळे विषय हिंदीमध्ये शिकवा अशा पद्धतीचा आदेश अजिबात नाही. जरी इतरी भाषिक जरी असला तरी हिंदी आपली राष्ट्रभाषा असताना त्या पद्धतीने एवढं त्याला नकार देणं बरोबर नाही आहे. मराठी तर आम्ही आहोतच आहे. माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे मराठी आहेतच, आम्ही मराठी आहोत. पण मराठीचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यामुळं मला असं वाटतं की त्या राष्ट्रभाषेचा अवमान होता कामा नये. आणि त्यामुळं एखादा विषय जो हिंदीचा शिकवायचा असेल, सगळे विषय शिकवायचे असतील तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. एकच विषय शिकवायचा असेल तर हिंदी एकच विषय एखादा विषय असेल तर मला असं वाटतं की बरोबर नाही. तर आम्ही शिकत असताना आम्हाला इंग्लिश विषय होता, आम्ही शिकत असताना शाळेमध्ये इंग्रजी सुद्धा त्या शिकवायची. त्यामुळे इंग्रजी आपल्याला आलं पाहिजे. जर पुढं आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंग्लिश आपलं असलं पाहिजे. मला असं वाटतं की मराठी करून लोकांमध्ये गैरसमज करणं बरोबर नाही आहे. आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच आहे, पण देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये बहुभाषिक लोक आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आणि अनेक जे लोक आहेत, आता मी केरळचे लोक बघितले, यूपीचे लोक बघितले, साऊथ इंडियाचे लोक बघितले, सगळे अनेक मुलं इथं मराठी बोलतात. इथं जी मुलं जन्मलेली आहे ती सगळी मुलं मराठी बोलतात सगळी. त्यामुळं अशा पद्धतीचं अट्टास करणं बरोबर नाही. महाराष्ट्र सरकारला माझं निवेदन आहे की त्यांनी यांच्या दबावाखाली येता कामा नाही. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठीचा तर असायलाच हवं. महाराष्ट्रात आहोत तर आम्हाला मराठीचा अभिमान आहेच आहे. पण महाराष्ट्रात या देशामध्ये आहे, भारतामध्ये आहे. पण भारताची जी राष्ट्रभाषा आहे त्याच्याबद्दल अशा पद्धतीचे अनुद्गार काढणं बरोबर नाही. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने या दोघांच्या दबावाखाली न येता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा आणि माझा पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यामुळं मराठीचा अपमान होता कामा नये. पण हिंदी जे शिकवली जात असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र कुठे राजकारण होतं की काय पाहायला गेलं तर दोघेही भाऊ जे आहेत ते मराठीचा मुद्दा घेऊन चालत आहेत. मला वाटतं की मुद्दा घ्यायला काही हरकत नाही आहे, परंतु इथं कुठं मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न अजिबात नाही आहे. म्हणजे मराठी मी अगोदरी म्हणालो की सगळे विषय हिंदीमध्ये शिकवण्याची आदेश आहे का, असा आदेश अजिबात नाही आहे. एक हिंदी मुलांना येण्यासाठी ती राष्ट्रभाषा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर हिंदी बोलावं लागतं, देशाच्या बाहेर गेल्यानंतर इंग्लिश बोलावं लागतं. त्यामुळं मला असं वाटतं की आता मी 2 वेळेला अमेरिकेमध्ये जाऊन आलो, तिथे इंग्लिश बोलल्याशिवाय सगळ्यांना मला कळत नाही आहे. त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो हा मुद्दा पुन्हा उघडून काढणं आणि समाजामध्ये भेद निर्माण करणं आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका आहे. जर त्यांना संविधान मान्य असेल उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना, तर त्यांनी असा अट्टास करता कामा नये. आणि संविधान त्याला मान्य नाही असेल यांनी जाहीर करावं. त्यामुळं संविधान जर आहे तर देशाचं संविधान आहे, देशाची भाषा जी आहे त्याबद्दल एवढा अट्टास करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. इतरही राज्यामध्ये तामिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, हिंदी आहे, उडी आहे, बेंगॉली आहे, अनेक भाषा सगळ्या त्या देशामध्ये आहे. तर त्या भाषा तर आपल्या आहेतच आहेत, परंतु हिंदीबद्दल अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही असं माझं मत आहे. सर, मागासवर्गीयांचा निधी हा आता लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे. बरेचसे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, त्यांना गेल्या वर्षभरापासून स्कॉलरशिप आली नाही, ॲडमिशन मुलांचे थांबलेले आहेत. कसं बघता याकडे आपण देखील सामाजिक न्याय मंत्री म्हणून पदभार. मला वाटतं की स्कॉलरशिपचा जो विषय आहे तो आमच्या मंत्रालयाचा विषय आहे आणि आम्ही सगळ्या राज्यांना वेळेवर आम्ही पैसे पाठवतो. त्यामुळं मला असं वाटतं
वाटतं की जी 60% रक्कम असते ती रक्कम आमच्या केंद्राची आहे, 40% रक्कम राज्याची असते. तर स्कॉलरशिपसाठी काय मला वाटतं अडचण कुठं आलेली आहे असं मला वाटत नाही. अडचण आली राज्यात असेल तर बऱ्याचशा त्यामध्ये ठिकाणी फी वसुलीसाठी सक्रिय आहे. काल देखील MIU संघटनेने पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना. अशा प्रत्येक जिल्ह्यात तीच परिस्थिती पाहायला मिळते. शासनाने फौजदारी त्या मेट्रोसाठी गुन्हा दाखल केला गेला. अशा जर विद्यार्थ्यांची फी घेतली तर असं जर स्कॉलरशिप पुन्हा भरलेल्या ठीक आहे. नाही, मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही त्यांची फी घेणं काही गुन्हा नाही आहे. त्यामुळं स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप सगळ्यांना कशी मिळेल हा मी प्रयत्न करणार आहे. आणि आमचा निधी सामाजिक न्याय खात्याचा इतरांकडे वळू नये आणि काय टेक्निकल अडचणीमुळे तो वळवला गेला असेल पुन्हा तो जो निधी आहे तो आम्हाला द्यावा अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. तो निधी जरी त्यावेळेला वळवला असला कारण लाडक्या बहिणींना आश्वासन इलेक्शनमध्ये दिलं होतं आणि पैसा कमी पडत असल्यामुळं तो पैसा वळवू नये. कर्नाटकमध्ये का कायदा आहे, आंध्रामध्ये का कायदा आहे आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा निधी कुठल्याही खात्याकडे वळवू नये. अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यासाठी मी CMना भेटून प्रयत्न करणार आहे आणि जर आत्ता एवढ्याला निधी वळवला असेल तर तो आम्हाला परत द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे. हिंदीमध्ये करून फक्त आरक्षित जागांचाच दावा करणार. आरक्षित जागा तर आरक्षित आहेतच आहेत पण या ठिकाणी माझी सूचना भास्कर बागमावरे ज्या म्हणजे आहे तर त्यांना माझी सूचना अशी आहे की या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष फक्त दलितांचा असू नये तर काही तिकीटं देताना त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीची लोक त्यामध्ये असले पाहिजे. त्यामुळं काही जनरल कॅटेगरीच्या लोकांना तिकीट देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. तर महाविहाराचं जे आंदोलन चालू आहे अद्यापही त्याचा निकाल लागलेला नाही. आपण केंद्रात मंत्री आहात, आपली भूमिका काय असेल? आता एक तर मी तिथं बिहारमध्ये बोधगयाला जाऊन आलेलो आहे. 3 दिवस मी त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी जे आंदोलन चाललेलं होतं भिकूंचं त्याला माझे पूर्णपणे पाठिंबा मी दिलेला आहे. त्यानंतर हे थांबरे होय बोलू नको महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी जी बौद्ध समाजाची मागणी आहे की महाबोधी महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे. त्यामध्ये 1949चा कायदा आहे, बिहार विधानसभेचा ठराव आहे आणि कायदा आहे की त्या जो ट्रस्ट आहे त्यामध्ये 4 बुद्धिस्ट 4 हिंदू आणि त्या ठिकाणचे कलेक्टर आहेत ते तिसरे म्हणा अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे. तर बौद्धांचं म्हणणं असं आहे की बाबा तुमच्या हिंदूंच्या किंवा ख्रिश्चनांच्या मुस्लिमांच्या धार्मिक ज्या जी स्थळं आहे त्याच्यामध्ये ते त्यांचेच लोक आहे आणि आमच्या बुद्धविहारामध्ये इतरांची आवश्यकता नाही. आणि तो कायदा 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्याच्या अगोदरचा कायदा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि मी त्या ठिकाणचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना मी भेटलेलो आहे. नितीश कुमार यांच्याही मागची अर्धा तास चर्चा झालेली आहे. राज्यपाल जे आहेत त्यांना मी भेटलेलो आहे आणि त्यामध्ये बदल करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी मी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे. आता जुलैमध्ये ज्यावेळेला अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटणार आहे आणि पंतप्रधानांनी त्यामध्ये लक्ष द्यावं अशा पद्धतीचा प्रयत्न मी करणार आहे. सातवून केलं आहे तसं बघतात एकीकडे RPIला टिकून असणारा वर्ग अजूनही जिवंत आहे अशा कार्यकर्त्याच्या भेटीला तुम्ही आज काळात आमचे मगरे जे आहेत ते मगरे अनेक वर्षांपासून आमच्या पक्षामध्ये आहे. त्यांचे बंधू जे होते ते त्यांचे बंधू मोठे बंधू होते आणि ते दलित पॅन्थर ऑफ इंडियाच्या काळामध्ये या ठिकाणची जी आमची छावणी होती शाखा होती या शाखेच्या स्थापनेच्या वेळेला ते अत्यंत आघाडीवर होते ते इथले प्रमुख होते आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्याने
यांचं निधन झाल्याची बातमी मला कळली होती आणि माझा दौरा बाहेर होता आणि मी आता मुंबईमध्ये आल्यानंतर मी वेळ काढलेला आहे आणि अशा पद्धतीने सुखदुःखामध्ये सामील होणं ही माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी जाऊन मी लोकांचं जे सांत्वन करतो आणि आज मगरी कुटुंबियांचा आपण सांत्वन केलेलं आहे आणि त्यांना मी आदरांजली वाहिलेली आहे. तर आगामी निवडणुका येत आहेत. पाहायला गेलं तर आरपीआय गटामध्ये अनेक वेळा निवडणूक पाहायला मिळते, मात्र कुठंतरी तुमच्या वरती भरोसा ठेवून अनेक लोक आता पक्षप्रवेश देखील करत आहे. तसं बघतात आगामी निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आरपीआय पक्ष कशा प्रकारचे पाऊल पुढे टाकतात? तर एक तर आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा BJPचा जुना मित्र आहे. आता माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार साहेब आहेत, ते तर आपले आहेतच आहे, पण रिपब्लिकन पक्ष जे आहे हा जरी छोटा पक्ष असला तरी वस्तीमध्ये गावागावामध्ये RPIची शाखा आहे. RPIमध्ये किती गट असले तरी माझा गट अत्यंत प्रबळ असा गट आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा विचार या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये करावा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि सगळ्या ज्या निवडणुका आहे, मुंबईची निवडणूक आहे, तर त्यामध्ये माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की BJP, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि RPI अशी मिळून ही निवडणूक लढली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की महायुती म्हणून निवडणुका लढलो तर आम्हाला मोठं यश मिळणार आहे. आपण त्याच्यामध्ये RPIला संधी मिळाली पाहिजे, RPIला काय जागा मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. फडणवीसांनी काल आगामी निवडणुकीवर त्यांचं म्हणणं आहे की भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ असल्यामुळे नंबर 1 भाजप बनवण्यासाठी कामाला लागा. का वाटतं मोठा भाऊ छोटा भाऊमध्ये कुठेतरी RPIला डावलं जातं? मला असं वाटतं की मोठा भाऊ हा तर BJP आहेच आहे, म्हणजे त्यांचे 132 जागा निवडून आलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा 57 जागा निवडून आलेल्या आहेत. अजितदादा पवार यांची 41 जागा निवडून आलेल्या आहेत आणि आता हे पॉलिटिकली हे 3 पक्ष मोठे पक्ष आहे, पण या लोकांना निवडून देणारा RPI हा एक पक्ष आहे, बॅलेन्सिंग पॉवर असणारा RPI आहे आणि आम्ही आमच्या बळावर निवडून येत नाही, परंतु निवडून कोणाला आणायचं ही जबाबदारी आमच्यावर असते आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला आपली भूमिका मांडताना सांगितलेलं आहे की आठवले ज्यांच्या बाजूला जातात त्यांना सत्ता मिळते. काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे आणि आता मी BJP सोबत शिवसेनेसोबत आल्यानंतर 2014ला आपल्याला सत्ता मिळालेली आहे. मला असं वाटतं की 2014ला सत्ता मला मिळाली. 2019 मध्येही माननीय उद्धव ठाकरे यांनी थोडी भूमिका चुकीची घेतली, नाहीतर महायुतीला बहुमत होतं आणि महायुतीचं सरकार आलं असतं, परंतु उद्धव ठाकरेजी हे महाविकास आघाडीकडे गेले आणि त्यामुळे आपली सत्ता आली नसली तरी माननीय एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठं डेअरिंग केलं, अत्यंत धाडसी अशा पद्धतीने निर्णय घेतला. ऑटो रिक्षा चालवणारा एक कार्यकर्ता, सर्वसामान्यांमध्ये मिक्सअप होणारा एक कार्यकर्ता यांनी शिवसेनेमध्ये जबरदस्त फूट पाडली म्हणण्यापेक्षा सगळा पक्ष घेऊनच आमच्यासोबत आले. शिवसेना जो अधिकृत पक्ष आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, तो पक्ष ते घेऊन तिकडे आले, जवळजवळ 40 आमदार घेऊन तिकडे आले. त्यामुळं त्यांची ताकद ही ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांची ताकद चांगली आहे. त्यामुळं मोठा भाऊ जो आहे तो BJP आहेच आहे. 2 नंबरचा पक्ष हा एकनाथ शिंदेचा आहे, 3 नंबरचा पक्ष अजितदादांचा आहे, 4था नंबर मात्र आमचा असला पाहिजे, जो आहेच आमचा. पण आम्हाला डावललं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. दलितांची जी मतं आहे ती मतं निर्णायक मतं असतात आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊनच या निवडणुका लढवाव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. सर, एकंदरीत 100वरून अनेक जागा जे ते प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आपल्याकडनं किती जागेचा जो दावा केला जाईल पाहायला गेलं तर 13 जागाची. 13 जागा आहे. आता एक तर या
थाने में आए थे, क्या कहेंगे थाने के वागले स्टेट में आपने लोगों को कमल मंदिर से विजिट किया? वागले स्टेट में मैं आया था कि वागले स्टेट में हमारे मगरे एक हमारे कार्यकर्ता थे दिलीप कांतर के मूवमेंट से, और उनका अचानक हार्ट अटैक से निधन हुआ था। वो ड्राइवर थे और इसलिए मुझे मालूम हुआ, मैं टूर पर था, तो मैं वहाँ से आने के बाद मैंने टाइम निकाला है और मैं अंबिका नगर में मैं इधर मैं आया हूँ। तो सुख दुख में कार्यकर्ताओं को सम्मिलित होने की मेरी जिम्मेदारी हमेशा रहती है, और जिस कार्यकर्ताओं ने मुझे बड़ा बनाया है, जिस कार्यकर्ताओं के कारण मैं दिल्ली पहुंचा हूँ, उन कार्यकर्ताओं के फैमिली का ख्याल रखने की जिम्मेदारी हमारी है। तो इसलिए आज मैं थाना में आया। सर, स्थानीय स्वराज्य संस्था की निवडणूक की पार्श्वभूमि पर महायुति में आरपीआई की क्या भूमिका रहेगी, किस प्रकार से जो है लड़त रहेगी? तो आरपीआई की भूमिका ये रहेगी कि स्थानीय स्वराज्य संस्था उनका चुनाव नवंबर के फर्स्ट वीक में होने की संभावना है, क्योंकि दिवाली तो दशहरा अक्टूबर में आ रहा है। तो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव में महायुति के माध्यम से चुनाव लड़ना चाहिए। या बीजेपी नंबर 1 का पक्ष है, नंबर 2 का माननीय एकनाथ शिंदे जी का शिवसेना पक्ष है, तीसरा अजित दादा पवार साहब का राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष है, और चौथा पक्ष मेरा आरपीआई है। तो हम सब लोगों ने मतलब जो चुनाव है, ये स्थानीय स्वराज्य संस्था का चुनाव एक साथ लड़ना चाहिए, ये मेरी भूमिका है। सर, राज्य में मराठी और हिंदी भाषा का जो है मुद्दा भड़काया जा रहा है, किस प्रकार से देखते हैं? मुझे लगता है कि रास्ते में उतरना है तो उनको उतर सकते हैं। मुझे लगता है कि ये मुद्दा बिल्कुल नहीं है, वो मुद्दा नहीं है। ऐसे मुद्दे उठाने की आदत राज ठाकरे उद्धव ठाकरे जी को है। तो हिंदी भाषा मतलब हिंदी शक्ति के मतलब एक विषय को बढ़ाने के लिए उसमें क्या है, मतलब पूरा मराठी मीडियम स्कूल में पूरा मराठी को पढ़ाया जाएगा, एक विषय हिंदी का होगा, वो एक विषय हिंदी का होगा, पूरा हिंदी पढ़ाने का अगर तो है तो फिर हम समझ सकते हैं। इसीलिए मुझे लगता है कि इस मुद्दे को, ये मुद्दा इनका संविधान के विरोध में है। बाबा साहब ने जो संविधान दिया है उसमें हिंदी राष्ट्रभाषा है, तो राष्ट्रभाषा का भी अपमान नहीं होना चाहिए, मराठी का तो अपमान बिल्कुल नहीं होना चाहिए। और इसमें मतलब हिंदी कंपलसरी मतलब एक विषय बच्चों को भी मतलब हिंदी आनी चाहिए, ये राष्ट्रभाषा है, और उस राष्ट्रभाषा का विरोध करना ठीक नहीं है। इसीलिए मराठी के बारे में तो हम भी मराठी है, हमको भी मराठी का अभिमान है, लेकिन हिंदी के बारे में भी हमको अभिमान है, क्योंकि वो भी हमारी राष्ट्रभाषा है। और इंग्लिश भी अगर हमें जिंदगी में कोई प्रगति स्टूडेंट को करनी है तो इंग्लिश भी आना चाहिए। इसीलिए मुझे लगता है कि ये इसी तरह का मुद्दा उठाना ठीक नहीं है। हर जगह पर मराठी करना ठीक नहीं है। बोर्ड मराठी में होनी चाहिए, बात सही है, लेकिन वह इंग्लिश में भी बोर्ड होना चाहिए। अगर हम अभी वहाँ साउथ में जाते हैं तो साउथ की लैंग्वेज इतनी कठिन है कि भाई अगर वहाँ लोकल लैंग्वेज के बोर्ड लगेंगे तो कौन सा शॉप है क्या कुछ मालूम होगा नहीं। इसीलिए वह इंग्लिश है और मतलब लोकल का भी उनका बोर्ड होता है। इसी तरह यहाँ मराठी का बोर्ड होना ही चाहिए। राज ठाकरे के मुद्दे जो मैं सहमत हूँ कि भाई मराठी का बोर्ड होना ही चाहिए, लेकिन खाली मराठी का ही बोर्ड हो, वहाँ इंग्लिश का ना हो या हिंदी का ना हो, इसी तरह की भूमिका लेना ठीक नहीं है। इसलिए भाषा के मुद्दे पर मेरी स्पष्ट भूमिका है कि उद्धव ठाकरे, राज ठाकरे की भूमिका बाबा साहब के संविधान के विरोध में है, और मराठी के लिए आप रस्ते में उतरो, लेकिन हिंदी भाषा पढ़ाने के लिए उन्होंने विरोध करना ठीक नहीं है, ये संविधान का विरोध है। सर, सामाजिक न्याय विभाग का निधि जो है लाडली बहन को घुमाया गया है, किस प्रकार से देखते हैं राज्य सरकार? सामाजिक न्याय डिपार्टमेंट जो है बच्चों को हो रहा है, राज्य में कई सारी जगह पे जो है स्कॉलरशिप नहीं मिल पा रहे बच्चों को, तो बड़े पैमाने पे जो है इस साल एडमिशन भी जो है कम होते हुए नजर आ रहे हैं। सामाजिक न्याय डिपार्टमेंट का निधि दूसरे डिपार्टमेंट के लिए मतलब ले जाना ठीक नहीं है। गरीबों का निधि है, सामाजिक न्याय और ट्राइबल डिपार्टमेंट का जो निधि है, ये निधि और किसी को नहीं देना चाहिए, लेकिन लाडली बहना के लिए कुछ हमारा निधि ले लिया था, इन्होंने जल्दी वापस करने की जिम्मेदारी राज्य सरकार की है। मेरा निवेदन है कि भाई वो निधि वापस करना चाहिए जल्दी, और यहाँ एक कानून बनना चाहिए। कर्नाटक में 15 में कानून है कि SC/ST का जो निधि है
कानून बनाने के बारे में विचार करना चाहिए. चलो. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.